राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की भारताच्या शेअर बाजारामध्ये आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम झाला आणि हा स्कॅम 30 लाख करोड रुपये इतका मोठा आहे। त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये आपल्या भारतामध्ये सध्या कार्यरत असलेल्या 5 करोड इन्व्हेस्टरचा तोटा झाला आणि यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाह, फायनान्स मिनिस्टर यांच्याबरोबर ज्या संस्थांनी एक्झिट पोल बनवले त्या संस्था आणि FII इन्व्हेस्टर यांनी सर्वांनी मिळून हा प्री प्लॅन केलेला घोटाळा आहे। मग मित्रांनो, खरंच हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय का? त्याचबरोबर यामध्ये एक्झिट पोलवाल्यांचा किती रोल आहे? मोदी, अमित शहा यांनी जी वक्तव्य केली होती त्यांचा खरंच यामध्ये मोठा इतका परिणाम होऊ शकतो का? तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या सगळ्या मागील सत्य। मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटमध्ये एक खूप मोठा 30 लाख करोड रुपयाचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आणली आणि यामध्ये त्यांनी अनेक डाटा दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे या आपल्या स्टॉक मार्केटला अनबॅलन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 30 लाख करोड इतका मोठा घोटाळा केला गेला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पंप अँड डम्प या स्कीमचा वापर करून इथे हा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी मागील सगळं सत्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण यामध्ये 3 पॉइंट कव्हर करणार आहोत की यामध्ये जसं राहुल गांधीने आरोप केला की मोदी, शहा आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी जी वक्तव्य केली त्यांचा खरंच याच्यावरती इम्पॅक्ट झालाय का? त्याचबरोबर जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोल ज्या संस्थांनी केला तर त्यांनी एक एक्झिट पोल दिला होता, त्याचा स्टॉक मार्केटवर कसा काय परिणाम झाला आणि त्याचबरोबर हे FII इन्व्हेस्टर जे आहेत या FII इन्व्हेस्टरचा स्टॉक मार्केटमध्ये किती मोठा वाटा आहे आणि त्यांच्या गुंतवणुकीने स्टॉक मार्केटमध्ये खरंच इतका मोठा घोटाळा होऊ शकतो का? तर मित्रांनो, आपण पहिलं जाणून घेऊया की सरकारी पक्ष म्हणजे पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि फायनान्स मिनिस्टर यांनी कशा प्रकारची वक्तव्य केली होती आणि त्याच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये खरंच हालचाली झाल्या का? तर मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून आपल्याकडे लोकसभा निवडणुकीचे वारे चालू आहेत। लोकसभा निवडणूक होती आणि लोकसभा निवडणूक म्हणजे की आपल्या देशाचा प्रश्न येतो की देशामध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येणार आहे आणि त्याच्यामुळे कायमच आपल्या देशाच्या निवडणुकांचा स्टॉक मार्केटवर कायमच प्रभाव पडत आलेला आहे। तो काय आत्ता ह्या निवडणुकीवरच पडलाय किंवा ह्या निवडणुकीतील काहीतरी वक्तव्य आलेत आणि त्याच्यामध्ये ह्या झालाय असं त्याच्यामुळे म्हणता येणार, कारण का जे स्टॉक मार्केटमध्ये खूप जुने आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये इलेक्शन रॅली हा एक मोठा टॉपिक आहे की इलेक्शन रॅलीच्यामुळे स्टॉक मार्केटवर खूप प्रभाव पडत असतो आणि हा कशामुळे पडत असतो की तर आपल्याकडे एक सरकारी पक्ष असतो ज्यांचं सध्या सरकार असतं आणि एक पक्ष असतो विरोधी पक्ष जे सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात किंवा सरकारी पक्षाला विरोध करण्याचा प्रयत्न करत असतात आणि यांच्या मानसिकतेचा खूप मोठा परिणाम हा स्टॉक मार्केटमध्ये होत असतो, कारण का ह्यामधील ज्याची मानसिकता जास्त व्यावसायिकांच्या बाजूने असते त्यांचं जर सरकार येत असेल तर त्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ होताना दिसते। त्याचबरोबर सरकारी जो पक्ष असतो तो सरकारी पक्ष जर पुन्हा सत्तेमध्ये येत असेल तर स्टॉक मार्केटमध्ये वाढ होताना दिसते, मग ते कोणतेही सरकार असतो। तुम्ही बघितलं असाल की 2004ला BJPला हरवून काँग्रेसचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं, त्यावेळी स्टॉक मार्केट पडलं कारण का सरकारी पक्ष पडला होता आणि काँग्रेस निवडून आलं, त्यामुळे स्टॉक मार्केट पडलं। परंतु हेच काँग्रेस सरकार 2009 मध्ये पुन्हा कंटिन्यू जेव्हा राहिलं तेव्हा मात्र स्टॉक मार्केट वाढलं, त्याच्यामुळे BJP आलं तर स्टॉक मार्केट वाढतंय आणि काँग्रेस आलं तर स्टॉक मार्केट पडतंय अशा कोणताही ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये हेतू नाही। जो सरकारी पक्ष जर कायम राहील तर ते स्टॉक मार्केटच्या गुंतवणूकदारांसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे गुंतवणूकदार सरकारी पक्ष जर तसाच राहिला तर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करत असतात। त्याचबरोबर तुम्ही बघितलात की 2009ची निवडणूक झाली, 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं आणि सरकार चेंज झालं, त्याच्यामुळे मोदींचं सरकार येऊन देखील स्टॉक मार्केटमध्ये म्हणावी तितक्या वाढ आपल्याला दिसली नाही। परंतु 2019 मध्ये मोदीजींचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं आणि स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा आपल्याला वाढ बघायला मिळाली होती आणि ह्यावेळी काय झालं की ह्यावेळी जसे मागील 2 महिन्यामध्ये निवडणुकींचे वारे वाहू लागले आणि पुन्हा एकदा
एक खूप मोठं बॅटल आपल्याला बघायला मिळेल असं वाटत असताना मागील महिन्यामध्ये काही वक्तव्य समोर आली आणि त्याच्यामध्ये पहिलं वक्तव्य होतं ते पंतप्रधान मोदीजींचं. पंतप्रधान मोदीजींनी मागील काही काळामध्ये मुलाखती देत असताना त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 4 जूनला निवडणुकीच्या नंतर 4 जूनला निकाल आहे आणि 4 जूनला आमचंच सरकार येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. 4 जूनच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केट वाढणार आहे. आणि असं वक्तव्य त्यांनी 2-3 वेळा केलं. पहिलं वक्तव्य त्यांनी 19 मे केलं होतं. त्याच्यानंतर 28 मे त्यांनी असं पुन्हा एकदा वक्तव्य केलं की आमचंच सरकार येतंय आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटमध्ये वाढ होणार आहे आणि तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर असंच काही म्हणणं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं होतं की आमचंच सरकार येणार आहे आणि आमचंच सरकार येत असल्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे आणि सगळ्या गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. त्याच्याबरोबर भारताचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी देखील तसंच वक्तव्य केलं होतं की प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे स्टॉक मार्केटमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा गुंतवणूकदारांमध्ये डाऊट नाही आहे आणि ते प्रचंड प्रमाणात भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतायत आणि त्याच्यामुळे स्टॉक मार्केट वाढणार आहे अशी एक हवा तयार झाली. आता ही वक्तव्य येत होती त्याच्यामुळे देशभरात एक पुन्हा बीजेपीचं सरकार येते, सरकारी पक्षच पुन्हा सत्तेमध्ये येतोय. त्याच्यामुळं मी तुम्हाला मागे सांगितलं की गुंतवणूकदारांचं जी मेंटॅलिटी असते की सरकार जर पुन्हा तेच येणार असेल तर तोच सरकार तीच मेंटॅलिटी राहत असल्यामुळे शेअर मार्केट तसंच वाढत राहील अशी त्यांची मेंटॅलिटी असते. त्याच्यामुळे गुंतवणूकदार त्याच प्रकारे गुंतवणूक करत असतात. 28 मे पर्यंत ही सगळी वक्तव्य येत होती आणि एक्झिट पोलची तारीख ठरली होती 1 मे. त्याच्यामुळे ह्या 2-3 दिवसामध्ये ही वक्तव्य आल्याच्या नंतर एक्झिट पोल पर्यंत ही खूप मोठी हवा तयार झाली की सरकार पुन्हा येणार आहे आणि 1 जूनला हे सर्व एक्झिट पोल आले आणि एक्झिट पोल जसं अमित शहा, मोदी, फायनान्स मिनिस्टर हे म्हणत होते की आमचंच सरकार येणार आहे, एक हाती आमचं सरकार येणार आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. तर त्यांचं जसं म्हणणं होतं त्याला पूरक असेच एक्झिट पोल आले आणि सर्व एक्झिट पोलमध्ये असं दाखवण्यात आलं की बीजेपीचं सरकार एक वन साइड येणार आहे. त्यामध्ये त्यांना पूर्ण बहुमत आणि त्याने जसं एक अबकी बार 400 पारचा नारा लावला होता त्याच्या आजूबाजूचे सर्व आकडे होते आणि कोण 350 दाखवत होतं, कोण 385, 380 अशा सीट दाखवत होते आणि सगळे दाखवत होते की जवळजवळ 330, 340, 350 असं बीजेपीचं गव्हर्नमेंट येणार आणि पुन्हा सत्ता येणार. त्याच्यामुळे काय झालं की ह्या पहिल्या वक्तव्यानाच साजेसे एक्झिट पोल आल्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या वातावरणाला अजून जोर मिळाला की या सगळ्यांमध्ये बीजेपीचं सरकार येते आणि सरकारी पक्ष पुन्हा येत असल्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल आणि हे झाले एक्झिट पोल. आता मी पुढील सगळं सांगण्या अगोदर तुम्हाला काही आकडे सांगतो की स्टॉक मार्केट हे 5 दिवस चालत असतं आपलं भारतीय स्टॉक मार्केट. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे स्टॉक मार्केट बंद असतं आणि ज्या आठवड्यामध्ये ही वक्तव्य आली ते 28 मे तारीख मी तुम्हाला अगोदरच सांगितली. त्या 28 मे मोदींनी वक्तव्य केलं होतं की स्टॉक मार्केट प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आमचं सरकार आल्याच्यानंतर आणि त्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता 31 मे. 31 मेला शुक्रवार होता आणि शनिवारी स्टॉक मार्केट बंद असतं आणि शनिवारी हे एक्झिट पोल येणार होते आणि शनिवार आणि रविवार मार्केट बंद राहिल्याच्यानंतर सोमवारी स्टॉक मार्केट ओपन होणार आहे. तर ह्या वक्तव्यांचा फायदा कसा होतो की 31 मेला बघा की आपला भारताचा जो नॅशनल इंडेक्स आहे निफ्टी, हे निफ्टी 22,530 अंकांवर 31 तारखेला क्लोज झाला आणि निफ्टी जर तुम्ही म्हणाल तर निफ्टीमध्ये ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये खूप सारं नॉलेज आहे त्या सगळ्यांना माहिती आहे. मी स्वतः गेली 7 ते 8 वर्ष स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. तर निफ्टी ही जर डेली ॲव्हरेज मुवमेंट जर तुम्ही निफ्टीचा म्हटलात की दररोज किती अंकाने निफ्टी हलतो तर एक 150 ते 200 पॉईंटमध्ये निफ्टी कायम चालत असतो आणि त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात वाढ झाली तर एक 250 ते 300 पॉईंट हा निफ्टीचा दररोजचा हालचालांचा एक डेली ॲव्हरेज मुवमेंट आहे आणि 31 तारखेला 22,530 अंकांवर निफ्टी क्लोज झाली. आता 1 तारीख उजाडली. 1 तारखेला संध्याकाळी 6च्या नंतर सगळे एक्झिट पोल येणार होते. एक्झिट पोल आले, सगळे
आपल्या सरकारी पक्षाने सांगितलं त्याच्याप्रमाणेच सगळे एक्झिट पोल आले आणि आता 1 आणि 2 या तारखेला मार्केट तर बंद राहणार होतं, त्याच्या मार्केटमध्ये कोणती हालचाल दिसणार होती. परंतु 3 तारीख म्हणजे जसं सांगत होते की 4 तारखेला आमचं सरकार येणार, परंतु 3 तारीखला मार्केट ओपन होणार आहे रिझल्टच्या आदल्या दिवशी. आणि या सगळ्या हाईपचा फायदा असा झाला की 3 जूनला मार्केट अचानक ज्याची डेली ॲव्हरेज मुवमेंट जी आहे ती 250-200 याच्या आजूबाजूची आहे, ते मार्केट 3 तारखेला 800 पॉइंट वरती ओपन झालं आणि 800 पॉइंट दिवसभर मार्केट वरती होतं. म्हणजे जे काही सांगत होते की त्याला पूरक असंच मार्केट देखील झालं 3 तारखेला. सर्व सांगत होते 4 तारखेच्या नंतर मार्केट वाढणार आहे, परंतु 3 तारखेस मार्केट 800 पॉइंट वरती ओपन झालं. आणि आता खरा गेम तर इथे झाला की 800 पॉइंट मार्केट वर झालं म्हणजे 22,530ला 31 तारखेला मार्केट क्लोज झालं होतं आणि मार्केट 23,338 अंकांनी वर ओपन झालं. म्हणजे 23,338ला ओपन झालं मार्केट, म्हणजे 800 अंक वरती ओपन झालं. आणि त्या दिवसाला 23,263ला मार्केट क्लोज झालं. आणि सगळ्यांना असं वाटायला लागलं की दिवसभर मार्केट 800 पॉइंटच वरती राहिलंय, त्याच्यामुळे उद्या 4 तारीख आहे. एक्झिट पोल आलेत. एक्झिट पोलमध्ये काही थोडेफार 10-20 सीट इकडे तिकडे होऊ शकतात आणि मार्केट प्रचंड प्रमाणात उद्या देखील वाढेल. आणि ह्याच्या जीवावरच त्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांनी सीचे म्हणजे मार्केट वरती जाईल असे कॉल घेतले असतील. आणि जे BTST मध्ये ट्रेड करतात किंवा जे काही BTST मध्ये काम करतात त्यांनी किंवा जे काही शेअरमध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांनी शेअर घेतले असतील, ट्रेडर्सने BTST ट्रेड घेतले असतील आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर सीईचे ट्रेड घेतले असतील, कारण ज्या प्रकारे मार्केट वाढलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी खरा गेम झाला. दुसऱ्या दिवशी रिझल्ट यायला लागले. मार्केट आपलं 9:15 वाजता ओपन होतं आणि जसं सकाळी रिझल्ट यायला लागले आणि त्या रिझल्टमध्ये जवळपास दिसू लागलं की जसं एक्झिट पोलमध्ये एक तर्फा निकाल दाखवण्यात येत होते तसं मात्र इथे होणार नाहीये. काटेकी टक्कर होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत आपण सांगू शकत नाही की नक्की कोणाचं सरकार येते. आणि त्याच्यामुळे स्टॉक मार्केट अक्षरशः खाली कोसळलं. आणि हे स्टॉक मार्केट तुम्ही बघितलात तर मी तुम्हाला सांगतो की 4 जूनला सकाळी मार्केट ओपन झालं आणि तिथून मार्केट 21,281 पर्यंत खाली गेलं. म्हणजे त्या दिवशी मार्केट 2,000 पॉइंट पडलं. म्हणजे ज्यांना वाटत होतं की स्टॉक मार्केट वरती जाईल तर त्याच्या बरोबर उलट झालं आणि मार्केट 1,000 पॉइंट वर जाईल असं वाटत असताना दुप्पट खाली पडलं. आणि ज्यांनी कुणी यामध्ये BTSचे ट्रेड घेतले असतील किंवा जे काय घेतले असतील त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान झालं असेल. आणि जिथे बघा की ज्या स्टॉक मार्केटची हालचाल 200-250 पॉइंट आहे ते स्टॉक मार्केट 10 पट जवळजवळ 2,000 पॉइंट खाली पडलं. एक एक्झिट पोलच्या जीवावर 800 पॉइंट वरती गेलं. दुसऱ्या दिवशी मार्केट 2,000 पॉइंट खाली पडलं. आणि आता असं खाली पडल्याच्या नंतर पुन्हा एक गेम झाला की सगळ्यांना आता वाटत होतं की आता सरकार काय खरं वाटत नाही. आता नितीश कुमारांचा पाठिंबा, चंद्रबाबू नायडूंचा पाठिंबा अशावरती सगळं राहत आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा काहीतरी करेक्शन दिसेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मार्केट खाली जाईल. मार्केटने दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रिकव्हरी केली आणि मागील 3 दिवसांमध्ये म्हणजे मंगळवारी रिझल्ट लागला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये मार्केट पुन्हा एकदा 2,000 पॉइंट रिकव्हरी झाले. म्हणजे मार्केट जिथं होतं तिथं पुन्हा आलंय. म्हणजे विपरीत अगदी जशी लोकांची मानसिकता होती त्याच्या विपरीत मार्केट घडलंय. आणि यामध्ये आता तुम्ही म्हणाल की ज्या लोकांना माहिती नाही आहे ती लोक यामध्ये अडकलेली दिसतात. कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये 2020 म्हणजे जेव्हा कोविड आपल्याकडे आलं त्या कोविडच्या नंतर स्टॉक मार्केटमध्ये खूप सारी लोक आले. पहिल्यांदा 1 करोडच्या आसपास संपूर्ण देशामध्ये लोक स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत होते. पण कोविड आल्याच्या नंतर सर्व लोक घरी बसले आणि मग ते एक दुसरा पर्याय इन्कमचा सोर्स शोधू लागले आणि त्याच्यामध्ये कोविडमध्ये खूप सारी लोक या स्टॉक मार्केटकडे वळली. त्याच्यामुळे या लोकांकडे जर म्हटलात तर एक 2-3 वर्षांचा एक्सपिरियन्स म्हणजे कमी एक्सपिरियन्स आहे. आणि ही कमी एक्सपिरियन्स असलेली लोक टिप्स आणि ट्रिक्स अशा गोष्टी शोधत असतात आणि त्याच्या अँगलनी जी लोक हे टिप्स ट्रिक्स शोधत असतात ती सर्व लोक या टिप्स ट्रिक्सच्या नादामध्ये आणि या प्रचंड नफ्याच्या नादामध्ये या ठिकाणी अडकली.
बाकी आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही, कारण का कोणी सांगू शकतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्या किंवा न घ्या, परंतु ती घेणे अथवा न घेणे ही आपल्याच याच्यावरती आहे. आणि यामध्ये सर्व तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जेवढी एक्सपर्ट मंडळी आहे ती कायम सांगत असतं की तुम्ही न्यूज बेस्ड ट्रेडिंग करण्यापेक्षा टेक्निकलवर तुम्ही काम करा, स्टॉक मार्केटमध्ये थोडा वेळ घालवा आणि त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये या, तुम्ही तिथे फसू शकत नाही. पण ही जी लोक फसले ती टोटली न्यूज बेस्डवर फसलेली आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघतोय की FII. तर FIIचा यामध्ये किती वाटा आहे? तर मित्रांनो, FII यांचा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि FII म्हणजे काय, तर जे फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे बाहेरील देशातून जे आपल्या देशात इन्व्हेस्टिंग करतात त्यांना FII म्हणतात. आता ह्या FIIचा साधारणतः वाटा किती असतो, तर बघा, एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचे मालक जे असतात ते यामध्ये 50-55% आपली स्वतःची भागीदारी ठेवतात आणि बाकी भागीदारी जी असते ती IPOच्या मार्फत पब्लिकसाठी आणली जाते. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर प्रमोटर जो असतो म्हणजे मूळ मालक जो असतो तो एक 50 ते 55% आसपास ते शेअर आपल्याकडे ठेवतात. त्याच्याने FII जे असतात तर त्या चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये FIIचा 25 ते 30% इतका मोठा वाटा असतो. त्याच्याबरोबर DII म्हणजे जे बँक, इन्शुरन्स कंपन्या किंवा म्युच्युअल फंड्स यांचा एक 10 ते 15% वाटा असतो. आणि जे अदर्स म्हणजे आपण सर्व पब्लिक ही फक्त 5 ते 10% असते. म्हणजे FII जे इन्व्हेस्टर असतात, आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलात की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की स्टॉक मार्केट हा डिमांड आणि सप्लायवर चालणारा खेळ आहे. आणि या स्टॉक मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लायवर चालणारा खेळ असल्याच्यामुळे प्रमोटर जे असतात ते स्टेबल असतात. ते काही दररोज आपल्या शेअरची खरेदी विक्री करत नसतात. परंतु 50% जर 50-55% भाग जर त्यांचा सोडला तर इतर जे वरचे एक 40-45% शेअर जे असतात त्या शेअरमध्ये जी काही खरेदी विक्री कायम होत असते त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात हे ट्रेडिंग आणि शेअरची प्राइस वर खाली होत असते. आणि त्याच्यामध्ये FIIचा खूप मोठा वाटा आहे, कारण का ते 25 ते 30% असतात. त्याच्यामुळे त्यांनी जर मोठ्या प्रमाणावर खरेदी केली तर मोठ्या प्रमाणावर स्टॉकची किंमत वाढताना दिसते, आणि त्याच्याबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात सेलिंग केली तर मोठ्या प्रमाणात त्या स्टॉकची किंमत आपल्याला पडताना दिसते. तर FIIचा इतका मोठा आपल्याकडे वाटा आहे. आणि हे सगळं समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला समजतं की इलेक्शन रॅलीचा प्रभाव होता, परंतु इलेक्शन रॅलीच्या प्रभावाबरोबर इतर गोष्टींचा देखील यावेळी खूप मोठा प्रभाव पडताना यामध्ये दिसला. मग सगळ्यांचा असा प्रश्न पडतो की असं कोणी स्टॉक मार्केटमध्ये टिप्स आणि ट्रिक्स देऊ शकतात का? तर बिलकुल नाही. आपल्याकडे सेबी नावाची एक संस्था आहे जी या स्टॉक मार्केटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत असते. आणि त्याच्या मार्फत स्टॉक मार्केटमध्ये कोण फ्रॉड करतोय का, किंवा स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या इतर गोष्टी घडतायत का, इन्व्हेस्टरचा पैसा कुठेतरी एक वेगळ्या मार्गाने नेला जातोय का, यावर सगळ्या प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी ही संस्था करत असते. आणि सेबीच्या गाईडलाईननुसार NISM रजिस्टर जेवढे लोक असतील तीच फक्त नवीन येणाऱ्या लोकांना गायडन्स करू शकतात. बाकी यावर कोणी तुम्हाला शेअर घ्या म्हणून सांगू शकत नाही, शेअर विका म्हणून सांगू शकत नाही त्याच्यामुळे, किंवा फायनान्शियल सल्ला शेअर मार्केटच्या रिलेटेड कोणी देऊ शकत नाही. मग यामध्ये एक प्रश्न पुन्हा उद्भवतो की मग मोदी, फायनान्स मिनिस्टर आणि होम मिनिस्टर यांनी मग मीडियामध्ये येऊन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करा म्हणून कसं काय सांगितलं? तर यावरती आता जे काही गव्हर्नमेंट ठरवेल आणि गव्हर्नमेंट त्याच्यावरती काही गोष्टी सांगेल स्पष्टीकरण पुढे येऊन की त्यांनी कसं काय सांगितलं. पण असं कोणाला सांगता येत नाही की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि तरी त्यांनी सांगितलं असेल तरी स्टॉक मार्केटमध्ये जी लोक इन्व्हेस्टिंग करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की न्यूज बेस हे स्टॉक मार्केट कमी चालत असतं, आणि न्यूज बेसवर या प्रकारच्या गोष्टी खूप हे होत असतात. आणि त्याच्यामध्ये एक राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे पंप अँड डम्प ही संकल्पना काय आहे, तर पंप अँड डम्प म्हणजे काय, तर काही मार्केटमध्ये गोष्टी आणल्या जातात आणि त्याच्या मार्फत मार्केटमध्ये सांगितलं जातं की ही गोष्ट घडल्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठी रॅली येईल. आणि त्याच्या विरोधात काम केलं जातं की लोक मग घ्यायला धावतात, आणि जी लोक असतात ती सेल करतात, आणि मोठ्या प्रमाणावर ही सेल केल्याच्यामुळं त्या लोकांकडे पुरवठा आहे ती लोक घेतात. आणि मग ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सेल केल्याच्यामुळे ज्या लोकांचा हिस्सा जास्त आहे स्टॉक मार्केट पडतं, आणि मग ते पहिले सेल करून नंतर कमी किमतीला परत बाय करतात. म्हणजे जसं लोकांना सांगितलं जातं त्याच्या विरोधात ही संकल्पना राबवली जाते. किंवा एखाद्या शेअरमध्ये
त्याची मूळ किमतीपेक्षा प्रचंड प्रमाणात त्याची किंमत वाढवली जाते. एक फुगा तयार केला जातो आणि त्याची किंमत प्रचंड प्रमाणात वाढते आणि जे कोणी इन्व्हेस्टर असतात ते अचानकपणे आपला मोठा हिस्सा विकून टाकतात आणि मार्केट खाली पडतं. तर या प्रकारच्या खूप साऱ्या संकल्पना आहेत. आता आपण याच्यामध्ये जाणून घेतलं की मार्केटमध्ये कसं काय या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडला, कसं काय मार्केट खाली पडलं. तर मित्रांनो, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर खूप सावधगिरीने स्टॉक मार्केटमध्ये काम करावं लागतं. मी 2017-18 पासून मी स्वतः स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत आहे. परंतु जी लोक 2020 नंतर आलेत, खूप कमी प्रमाणात एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः 2017-18 पासून या स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत आहे. परंतु मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगतो की स्टॉक मार्केट, जी लोक न्यूज बेसवर स्टॉक मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी या अशा प्रकारच्या पंप अँड डम्पच्या स्कीम वापरल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते अडकतात. आणि त्याच्यामध्ये अडकण्याचं एकमेव कारण असतं की कमी वेळेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा असतो. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये खूप सारा पैसा आहे. जसं म्हटलं जातं की आताच ती एक वेब सिरीज आली होती, हर्षद मेहता. त्या हर्षद मेहताच्या वेब सिरीजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्टॉक मार्केट ही अशी विहीर किंवा असा समुद्र आहे की जो संपूर्ण जगाची किंवा संपूर्ण भारताची तहान भागू शकतो. तर मित्रांनो, तसंच आहे. परंतु यामधून पेलाभर जरी पाणी काढायचं झालं तरी ते पेलाभर पाणी काढणे पण देखील खूप मुश्किल आहे. कारण का त्यामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यासपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आलात तर स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवू शकतात. तर तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तज्ज्ञ माणसांकडून पूर्वी तुम्ही स्टॉक मार्केटचं पूर्ण ज्ञान घ्या. स्टॉक मार्केटमध्ये थोडा वेळ घालवा. थोडी तुम्ही पेपर ट्रेडिंग करा किंवा पेपरवर तुमचं वर्किंग करा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल की आपण स्टॉक मार्केटमध्ये आपले कष्टाचे, मेहनतीचे पैसे लावू शकतो, तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा. तरच तुम्हाला स्टॉक मार्केटमधून काही प्रमाणात पैसे मिळू शकतात. बाकी मित्रांनो, या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.